शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी, तसेच फुटीर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार। कपिल सिब्बल पुन्हा उद्धव ठाकरेंची बाजू मांडणार। एकनाथ शिंदेंनी आज शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली। एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन इथे बैठक होणार। काही आमदारांच्या मंत्र्यांबाबत तक्रारी, त्यामुळे आमदार आणि मंत्र्यांची समोरासमोर बैठक होणार। 13 ऑगस्टला मार्मिक साप्ताहिकाचा 66वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होईल। बुलढाण्यात काँग्रेसला मोठा धक्का, चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे भाजपच्या वाटेवर। लवकरच राहुल बोंद्रे यांचा भाजपत प्रवेश होणार, सूत्रांची माहिती। कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। ठराव दाखल करण्यासाठी आजपासून 9 सप्टेंबरपर्यंतची मुदत। 15 डिसेंबर रोजी जिल्हा बँकेसाठी मतदान होण्याची शक्यता। खडकवासला धरणाचा गाळा काढावा, तसंच पाणलोट क्षेत्राचं पुनरुज्जीवन करावं, खासदार मेधा कुलकर्णींची राज्यसभेत मागणी। धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं मूळ साठवण क्षमता निम्म्याहून कमी। मुंबईनंतर आता आज दुपारी 4 वाजता पुण्यात भाजपची तिरंगा रॅली निघणार। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय इथे तिरंगा रॅलीचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या यात्रेमध्ये सहभागी होणार। एनडीएच्या खासदारांचा संसदेवर मार्च, रांचीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमारावर चर्चेची मागणी। अमित शहांच्या निवेदनावेळी विरोधकांनी पळून जाऊ नये, एनडीएच्या खासदारांचं आवाहन। एनडीएच्या खासदारांनी संसद भवन परिसरात मार्च काढून विरोधकांना संसदेतील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन। तर राहुल गांधींनी झारखंडमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला। प्रियंका गांधींचा मार्च काढणाऱ्या एनडीएच्या खासदारांना टोला। महापालिकेच्या वृक्षारोपण कार्यक्रमात जळगावचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचा उल्लेख। चूक लक्षात येताच फलक हटवला, तर गुलाबराव पाटील हेच जळगावचे पालकमंत्री। गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण। ते वरचं चुकलेलं होतं तसं काही मला काही असं काही फार माझा आग्रह नाही, कधी मी कुठलं आंदोलन का मागणी का फार टोकाची भूमिका कधी घेतलेली नाही। पार्टी जो निर्णय घेईल, माननीय मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, तर तो जे निर्णय घेतील तसं यांना मान्य राहील। तुम्ही बघितलं का मी कधी टायर जाळले, 4 कार्यक्रम रस्ता उभं रस्ता रोको केला, आपण बघितलं का? हे असं कधीच करत नाही, माझा स्वभाव पण तो नाही आहे। मी कुंभमेळा मंत्री आहे, थोडी मोठी जबाबदारी माझ्याकडे आहे। मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वाची बैठक। मराठा समाजातील नागरिकांना आतापर्यंत सरकारकडून देण्यात आलेल्या सुविधा आणि योजनांचा आढावा बैठकीत घेतला जाणार। मराठा कुणबी नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेच्या सद्यस्थितीचा आढावा घेणार। ठाण्यामध्ये विकास कामांसाठी 3700 झाडांवर कुऱ्हाड चालणार। 848 झाडं पूर्णतः तोडली जाणार, तर 2900 झाडांचं पुनर्रोपण होणार। पर्यावरण प्रेमींकडून वृक्षतोडीला विरोध। 60 ते 85 वर्ष वयाची अनेक हेरिटेज झाडं तोडली जाणार। नागपूर महानगरपालिकेचे झोन वाढवण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सर्वसाधारण सभेत वाद। भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक बंडू राऊत यांनी 13 झोन करण्याची मागणी केली। मागणीला विरोधकांचा विरोध। सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी। साताऱ्याच्या कराडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे बॅनर्स फाडले। मराठा समाज आक्रमक। मल्हारपेठ पंढरपूर रस्त्यावर मराठा समाजाकडून रास्ता रोको। शामगाव घाट ते मसूर मार्गावरती बॅनर्स अज्ञातांनी फाडले। पेपरफुटी विरोधात झारखंडमधील रांचीत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू। जीव गेला तरी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार। विद्यार्थ्यांकडून पुन्हा आंदोलनाची जोरदार हाक। नागपुरातील चंद्रा डेअरी आणि शिवम डेअरी फूड प्रॉडक्ट्सवर एफडीएची कारवाई। जवळपास 24,000 किलो प्रतिबंधित चीज अॅनालॉगचा साठा जप्त। महाराष्ट्रामध्ये चीज अॅनालॉगचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर 30 जुलैपासून प्रतिबंध। विरारमध्ये 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील शिरसाट फाट्यावर मोठी कारवाई। गुजरातहून मुंबईला जाणाऱ्या कारमधून बनावट नोटा जप्त केल्या।
नांदणी मठाच्या माधुरी हत्तीणीच्या घरवापसी अंतिम टप्प्यात उच्चस्तरीय समिती, सेंट्रल झू प्राधिकरण आणि वनविभागाच्या प्रतिनिधींकडून माधुरीच्या निवासाची पाहणी. पथक उच्चस्तरीय समितीकडे अहवाल सोपवणार. अकोल्यातील महान गावात मिरवणुकीत पोलिसांना मारहाण करणाऱ्या 20 जणांना अटक. मिरवणुकीतील पीएसआय आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती. जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये हा सगळा प्रकार घडला होता. परभणीतल्या जिंतूरमधील गरोदर माता आणि बाळाच्या मृत्यू प्रकरणी 108 रुग्णवाहिका सेवा प्रशासनाची कारवाई. रुग्णवाहिकेच्या चालकासह 4 निलंबन. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून 7 सदस्यीय समिती स्थापन. पुण्यातल्या गणेश पेठेत वडापाव घेताना पाय लागल्यानं तरुणाची हत्या. शिवम परदेशी याचा पाय वैभव साळुंकेला लागल्यानं वैभवनं शिवमच्या छातीत बुक्के मारले. अंतर्गत रक्तस्राव झाल्यानं शिवमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैभववर गुन्हा दाखल. बारामतीमध्ये 23 वर्षीय युवतीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल. मृत्यूपूर्वी काही तास आधी मुलीनं आईला फोन केला होता. अथर्व गोळी खाण्यास देणार असल्याचं तरुणीनं आईला सांगितलं होतं. गोळी खाल्ल्यानंतर तरुणीची प्रकृती बिघडली असा तिच्या आईचा आरोप. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. जुन्या वादातून 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या. दारू पिण्याच्या बहाण्यानं स्मशानभूमी परिसरात नेत गळ्यावर चाकूनं वार केले. गोंदिया जिल्ह्यातील बेर्डीपार इथली घटना. 3 विधी संघर्षग्रस्त बालकं पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील सांडवा मांडवा मार्गावरील जंगलामध्ये महिलेचा मृतदेह आढळला. महिलेचे गळा चिरून आणि डोक्यात वार करून हत्या केल्याचं तपासात निष्पन्न. हातावर गोंदलेल्या नावावरून महिलेची ओळख पटली. पुण्यातील सिंहगड रोडवरच्या सुयोगश्री सोसायटी समोरच्या गाड्यांची तोडफोड. अज्ञातांकडून जवळपास 4 चाकी 5 ते 6 गाड्यांची तोडफोड. पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीत. वाशिममधल्या मंगरुळपीर शहरात राशीदनगर परिसरात घरावर सशस्त्र दरोडा. प्रतिकार करणाऱ्या 36 वर्षीय तरुणावर चाकूनं हल्ला. 5 लाख रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची लूट. पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू. पुण्यामध्ये ईस्ट स्ट्रीट परिसरात एका हॉटेलमध्ये चोरी. हॉटेलचं कुलूप तोडून गल्ल्यामधून जवळपास 2.5 लाखांची रक्कम लंपास केली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास सुरू. अज्ञात चोरावर गुन्हा दाखल. मध्य प्रदेशातल्या बालाघाट पोलिसांची जुगाऱ्यांवर कारवाई. खुरसोडी परिसरात केलेल्या या कारवाईमध्ये 14 जणांना ताब्यात घेतलं. यापैकी 13 जण महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातल्या सावरी गावचे. पोलिसांनी 38 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बेंगाव पुलिस को एक बड़ी सफलता हासिल हुई, जिसमें एक अंतर्राज्यीय जुआरों का पूरा एक जो लड़कों का गिरोह था, वो पूरा उसमें हमें जुआ खेलते हुए पकड़ा है. ग्राम फुलकोड़ी में एक व्यक्ति है जिनका नाम ओम प्रकाश नकपुर है. उनके गोदाम पे 3 पेट के तहत ये लोग जुआ खेलते हुए पकड़ाए. नाशिकच्या पेठ सुरगणा दिंडोरी या भागात शनिवारी भूकंपाचे धक्के. पेठच्या पाहुची बारी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला तडे. शाळेची इमारत धोकादायक. परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये सध्या शाळा भरतीये. पालकांचे जे घर आहेत तसेच ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी इमारत, त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही त्या ठिकाणी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सोय केली आहे. एकूण 8 खोल्या आहेत, म्हणजे त्यांचं कार्यालय आहे. पण त्या सगळ्याच यांना तडे गेले होते. आता त्याचे भूकंपाचे धक्के मागेपासूनच बसत होते, त्याच्यात ते तडे गेले होते आणि आत्ताच्या धक्क्यामध्ये ती इमारतचा काही भाग कोसळला. पुणे सातारा महामार्गावर शिरवळमध्ये भीषण अपघात. मावळ तळेगावच्या 4घांचा मृत्यू तर 2 गंभीर जखमी. भरधाव कार आयशर ट्रकला धडकली. वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत अशी मृत तरुणांची नावं. कारवरचा ताबा सुटल्यानं अपघात. निकृष्ट दर्जाच्या बियाणामुळे वांग्याचं उत्पादन घटलं. धुळ्याच्या शिंदखेडातील अमराळे गावच्या शेतकऱ्याचा आरोप. पीक काढणीला आल्यानंतर वांग्याचा दर्जा खराब असल्याचं निदर्शनास. संबंधित कंपनीच्या बियाणांची चौकशी करण्याची मागणी. मराठवाड्यामध्ये सोयाबीन पिकावरती क्लोरोसिस आणि येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता योग्य ते उपाययोजना करण्याचे कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे आदेश.
पुण्याच्या इंदापूर आणि भिगवणमधील मासळी बाजार 3 दिवस बंद राहणार. उजनी धरणातील मासेमारीच्या ई टेंडर प्रक्रियेला स्थानिक मच्छीमारांचा विरोध. तर सोलापुरातील जेऊर, कंदर, टेंभुर्णीसह इतर मासळी बाजार देखील बंद राहणार. चंद्रपूरच्या गोंडपिंपरीतील प्रस्तावित एमआयडीसीच्या जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा विरोध. 15 ऑगस्टला जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा. 13 गावातील शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. राज्यातल्या 8 शासकीय रुग्णालयातल्या एमआरआय आणि 40 रुग्णालयातील सीटी स्कॅन सेंटर बंद. एमआरआय आणि सीटी स्कॅनची सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे राज्य सरकारनं 80 कोटी थकवल्यानं कंपनीनं सेवा बंद केली. रुग्णांचे हाल. नाशिक महापालिका आयुक्त, कुंभमेळा आयुक्त, पोलीस आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांनी कामांची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कामाचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.